ठीक आहे, स्टार्ट केलंय. नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि या ग्रुपचं जे उद्देश आहे हे आपल्याला वेगवेगळे जी लोक आहेत, चांगली चांगली लोक आहेत, व्यवसायामध्ये काहीतरी करू इच्छितात, अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म, तसंच फिटनेसचे आपण टिप्स, फिटनेसमध्ये आपण सायबर सिक्युरिटी टिप्स पण म्हणतोय आणि फिजिकल फिटनेस टिप्स पण म्हणतोय. ठीक आहे, तर हे आपण मोफत, आतापर्यंत आपण सगळे मोफत देतोय आणि अनेक अनेक काळ आपण हे सगळं काम करतोय. गेल्या लॉकडाऊन पासून आपण हे कंटिन्युअस हे कार्यक्रम करतोय. ठीक आहे, तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा, जे जे लोक आता ऐकतायत आणि ऐकणार आहेत, बरोबर आहे, हजारो लाखो लोक ऐकतील, तर त्या सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही याच्यात सम्मिलित व्हा. फक्त एकच आहे की आपण काही बिझनेस ग्रुप्स पण, काही ग्रुप्स पण तयार केलेले आहेत व्यवसायासाठी, ऍडव्हर्टाइजमेंट जेणेकरून ते लोक देऊ शकतात. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सावधपणा राखणं आवश्यक आहे. सिक्युरिटीचा विषय आलाय म्हणून मी म्हणतोय की ग्रुप्स आहेत, परंतु आता मला मध्ये एकाने सांगितलं की आंब्याचा व्यापारी काहीतरी होता आणि त्यावेळेला काय केलं की 10,000 रुपये त्यांनी मागवले. ठीक आहे, आणि ते आंबे नंतर देणार. ओके, आणि ह्या लोकांनी हे डीलिंग अगोदरच केलं. एक सेकंड. आणि काही काळानंतर मला फोन आला, म्हणाले की मी 10,000 रुपये त्यांना पाठवले परंतु त्यांचे आंबे आले नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे, आता मी ऍडमिन आहे, परंतु मला ऍडमिनला पण त्यांनी सांगितलं नव्हतं की मी व्यवहार करणार आहे. ठीक आहे, आणि आपण असं म्हणतोय की प्रत्येकाने स्वतःहून सावध राहून हे करायचं. आता फक्त आपण हा ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण एक, पण काही ग्रुप्स आहेत तर ते आपण एक प्लॅटफॉर्म म्हणून दिलेला आहे. ओके, तर प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. आता आपण आलोकजींना पण त्याच्यासाठी विचारू की कंपनीज बरोबर डीलिंग करताना तुम्ही काय सिक्युरिटी राखली पाहिजे, काय तुम्ही व्यवहारपणा तुमचा कसा राखला पाहिजे, तर हे पण महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर अजून एक मला फोन आलेला. त्यावेळेला त्याने सांगितलं की मला एक ऑर्डर आलेली आहे, 2-3 हजार रुपयाची काहीतरी होती, आणि ते म्हणतात की आम्हाला हवंय, तर मी ऑनलाईन पैसे मागितलेत परंतु अजून दिले नाहीयेत. ओके, पण आणि लकीली ते बोलता बोलताच काय झालं की बोलता बोलताच त्यांनी ते डन झालं, त्यांचा व्यवहार डन झाला. ओके, आणि डन झाल्यानंतर मग ते म्हणाले बघा तुमच्याबरोबर बोललो मी आणि लगेच डन झाला. तर असं काही जादूबिदू होत नसते, आणि व्यवहार करताना तर ते लोक मला फोन करत नसतात, व्यवहार झाल्यानंतर किंवा कुठे काहीतरी अटकल्यानंतर फोन करत असतात. तर हे काही ते त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीये. हे मी स्पष्ट करू इच्छितो की तुमचे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही मला सांगणार, ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करेन, परंतु त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाहीये की तुम्ही कुठेतरी व्यवहार स्वतःहून करणार आणि कुठेतरी अटकणार आणि तुम्ही मला विचारणार. तर पण याच्याकरता आपण सावध काय राखू शकतो, आपण सावध कसं राहू शकतो, तर त्याच्याकरता नक्कीच आपण आलोकजींना पण आपण विचारूया. आता त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे सिक्युरिटी, बरोबर आहे, तर सिक्युरिटी इज अ रजिस्टर्ड कंपनी, त्याचे वेबसाईट्स आहेत, त्याचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. कमीत कमी हे तरी पाहिलं पाहिजे आपण, आणि नंतर मग आपण व्यवहार केला पाहिजे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय कारण कोणाचेही पैसे कुठेतरी अडकले किंवा डुबले तर सगळ्यात वाईट आम्हाला पण वाटतं, कारण आम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा व्हावा, आणि अनेक जणांचा होतो, हे लोक सांगतात, म्हणजे त्यांचं डीलिंग होतं ते कळतं आपल्याला. ओके, तर तशा पद्धतीने तुम्ही हा आपला एक साधारण शेड्यूल असतं. आज सागरजी पण आहेत, तर सागरजींकडनं पण आपण ऐकूया, ते चांगले चांगले इव्हेंट्स घेतात, तर त्यांचं पण आपल्याला मदत होईल. आणि व्हिडिओज ऑन करा, येस, तर त्याची पण मदत होईल. तर आपण साधारण एक ओळख, जनरली आपण कार्यक्रम कसा करतो, ओळख काहीतरी नवीन व्यावसायिकांची आपण सुरुवातीला करतो, नंतर मग आलोकजी आपल्याला सिक्युरिटी टिप्स देतात. ओके, तर आज आपण पहिले टिप्स ऐकूया आणि त्यानंतर आपण सागरजींचं पण ऐकूया, ते पण काही ना काही इव्हेंट्स वगैरे करतात, तर त्याच्याविषयी नक्की ऐकू. ओके, आलोकजी, आर यू रेडी? आलोक जी, हाँ आलोक जी, हमें थोड़ा सा और एक चाहिए था इन्फॉर्मेशन। अभी मैंने मराठी में बोला, शायद आपको समझा होगा, लेकिन फिर भी मैं थोड़ा सा स्लाइटली हिंदी में, हाँ आप म्यूट, आपका आवाज म्यूट है, तो हाँ अनम्यूट कीजिए। तो मैं एक मराठी आई कैन अंडरस्टैंड वेरी वेल। हाँ राइट, तो ये दिक्कत हुई थी अभी ग्रुप्स में, ये दिक्कत हुई थी। 10,000 का डीलिंग कर दिया उन्होंने, ठीक है, और बाद में मुझे फोन किया कि 10,000 भेजा है लेकिन आम आए नहीं है। ठीक है, सो
अच्छा, डीलिंग करते वक्त तो मुझे बोला नहीं, ठीक है, वो चुपचाप उन लोगों ने डीलिंग किया, बाद में फोन किया, तो आई एम हेल्पिंग, जितना होता है उतना मैं हेल्प करने की कोशिश करता हूँ। लेकिन आप ये भी एक टॉपिक रखिए कि एज अ ग्रुप में अगर हम एक एक प्लेटफॉर्म रख रहे हैं, तो लोगों ने अपने सिक्योरिटी कैसे रखना चाहिए, ठीक है, और कंपनी है तो कैसे उसको जांच करना चाहिए वगैरह वगैरह, थोड़ा बहुत आइडिया देंगे, लाइट्स देंगे, जो हर बार डाल देते हैं आप। इट इज अ ग्रेट इनिशिएटिव, आप इतना समय निकाल के आते हैं, और सही में हम लोग सभी लोग देखते हैं, और आपका भी उन लोग रिवाइंड करके देखते हैं कि क्या क्या है सिक्योरिटी टिप्स वगैरह। और जैसे कि हमने बोला 365 डेज, तो वो भी इंक्वायरी कर रहे थे, हम लोग गेटवे देने वाले थे, लेकिन मैं मुझे थोड़ा सा टेक्निकली प्रॉब्लम आया। मैं तो गेटवे भी मैं दूंगा बहुत सारे लोगों को, सो इवन मिसेस चक्रदेव, उनको भी इंटरेस्ट था, तो उनको भी शायद वो ज्वाइन भी हुए रहेंगे, पता नहीं, आई डोंट नो, लेकिन उनको भी गेटवे देंगे, तो कंटिन्यूस आपका ये उसका सिक्योरिटी का टिप्स मिलने लगेगा। सो ओवर टू आलोक जी, देन वी विल टॉक विथ मिस्टर सागर एंड माधुरी जी। ओके, और फिर बाकी के जो ज्वाइन होंगे उनके साथ। Great. So I hope my voice is clear, as I यस, always check. यस, यस, थोड़ा सा So, आप आवाज थोड़ा वॉल्यूम बढ़ाएगा तो चलेगा। ओके, acha, okay. Is it fine now? ओके, फाइन, ओके, Great. Great. So hello everyone. जैसे मैं हर थैंक यू संतोष जी फर्स्ट ऑफ ऑल कि आप हर बार इनवाइट करते हैं। मुझे मौका मिलता है, एक प्लेटफॉर्म मिलता है जहाँ पे मैं लोगों से सिक्योरिटी के बारे में कुछ बात कर सकूं। सो मैं शुरुआत करूंगा जो आपने आज एक विषय उठाया है कि इस तरह के फ्रॉड्स, मतलब पहले हम इसको एक धोखाधड़ी या एक फ्रॉड कह सकते थे, बट आज आज जो हो रहा है वो एक ऑनलाइन ऑर्गेनाइज्ड क्राइम है ये सब। ओके, जब हम बात करते हैं, लोग इंटेंशनली ग्रुप में आते हैं इस तरह के फ्रॉड करने के लिए। आप देखेंगे तो बहुत सारे लोग जो है वो फेसबुक, व्हाट्सएप या इंस्टाग्राम के ग्रुप्स ढूंढते हैं जहाँ पे लो हैंगिंग फ्रूट हम उसको कहते हैं अपनी भाषा में, जो उनको लो हैंगिंग फ्रूट जहां से मिल सके। उनकी कोशिश सिर्फ ये होती है कि वो ऐसे ग्रुप को टारगेट करते हैं जहाँ पे ज्यादा टेक्नोलॉजी रिलेटेड लोग हो ना हो, जहाँ पे ज्यादा पढ़े लिखे लोग ना हो, ताकि उनको अपना इस तरह का फ्रॉड करने में आसानी मिल जाए। जब मैं बात कर रहा हूँ कि नॉन टेक्नोलॉजी बैकग्राउंड की, तो मैं इसमें इंक्लूड कर रहा हूँ पुलिस ऑफिसर्स को भी। ओके, देयर हैव बीन इंसिडेंट जहाँ पे कुछ पुलिस वालों को, हवलदार से लेके कई स्टार, मल्टीपल स्टार रैंक पुलिस ऑफिसर्स को इस तरह से धोखाधड़ी की गई है उनके खिलाफ। मतलब आपको बताना चाहूंगा कि एक रिटायर्ड कर्नल थे आर्मी के, जिनको OLX प्लेटफॉर्म पे 75,000, उनको अपना फर्नीचर सेल करना था, दूसरा फर्नीचर लेने के लिए उनको 75,000 रुपीज का घर बैठे बैठे चुना लगा। कैसे? यूजर ने उन्हें कहा कि मैं आपको 75,000 रुपीज ट्रांसफर कर रहा हूं, आपके पास एक लिंक आएगी, आप उस लिंक पे क्लिक कर दीजिए, ठीक है, मुझे वैलिडेशन आ जाएगा और फिर मैं आपको 75,000 रुपीज ट्रांसफर कर दूंगा। पहली बार उसने जो लिंक भेजी वो परफेक्ट लिंक थी 1 रुपए की, ठीक है। जैसे उसने 1 रुपए पे क्लिक, उस 1 रुपए के लिंक पे क्लिक किया, उसको एक मैसेज आ गया कि ये लिंक एक्सपायर हो गई है, ठीक है। तो फिर उन्होंने कहा कि यार वो तो लिंक एक्सपायर हो गई थी, अब दूसरी लिंक बना के भेजो। जैसे ही उसने दूसरी लिंक बना के भेजी, अब इनके दिमाग में क्या आ चुका था, इनके दिमाग में आ चुका था कि पहले वाली लिंक 1 रुपए की थी, ये भी लिंक 1 ही रुपए की होगी, राइट। तो उन्होंने क्या किया, वो ब्लाइंडली ट्रस्ट करते हुए उस लिंक पे क्लिक किया। रिजल्ट में क्या हुआ, रिजल्ट में 75,000 रुपीज के अकाउंट में ट्रांसफर हो गए। ना कोई फर्नीचर बिका, ना कोई फर्नीचर मिला। सो जैसे आपने अभी थोड़ी देर पहले कहा कि लोगों की स्पेशली, वैसे तो हर जगह हर लोग की होती है, बट इंडियंस की एक मेंटालिटी है कि वो लोगों को इन्वॉल्व नहीं करना चाहते जब तक बात उनके खुद के निजी प्रॉफिट की ना हो, ठीक है। वो और लोगों को तभी इन्वॉल्व करना चाहते हैं जब कहीं कुछ परेशानी या समस्या में फंस जाते हैं, जहाँ पे उनके फाइनेंशियली, सोशली या मॉरली कहीं ना कहीं कुछ लॉस हो रहा है, ठीक है। ये एक नॉर्मल टेंडेंसी है, एक नॉर्मल विचारधारा है जिसका हम कुछ नहीं कर सकते। बट मैं हमेशा वही कहता हूँ कि एक चीज याद रखिए, हम एक इंडिविजुअल हैं, और जो हमें हैक या हमारे साथ फ्रॉड करना चाह रहा है, दे आर ग्रुप। ओके,
इट्स अ कलेक्टिव माइंडसेट। वो ऑर्गेनाइज्ड क्राइम है, वो हमसे कहीं ज्यादा स्मार्ट है, वो हमसे कहीं ज्यादा ऑर्गेनाइज्ड है, और वो कहीं ज्यादा एक्सपीरियंस्ड है फ्रॉड करने में। हम और आप एक नॉर्मल इंसान है, हम और आप हर चीज को एक नॉर्मल इंडिविजुअल की तरीके से देखते हैं, बट उनके लिए हर एक इंडिविजुअल एक विक्टिम है, जिसको हर बार वो टारगेट करने की कोशिश करते हैं। 100 लोगों को टारगेट करते हैं, 10 लोग फंसते होंगे। अगर 10 लोग भी फंसते हैं तो आप ये अंदाजा लगा लीजिए, 10 लोग मल्टीप्लाइड पे, अगर 5,000 का भी, आपने 10,000 का एग्जाम्पल लिया, 5,000 का भी कर लिया, तो 50,000 रुपीज पर डे की उनकी इनकम हो गई, राइट? 50,000 multiplied by 30 days is 15 lakh rupees. It is much more than what a good corporate level executive earns, right? तो कहने का मतलब ये है कि और एफर्ट क्या लगा, मे बी 100 कॉल्स तो फ्री ही है, राइट? और 10 लोगों तक एफर्ट, उनको कन्विंस करने में, उनको समझाने में, उनको अपनी तरफ अट्रैक्ट करने में। अब जैसे आपने एग्जांपल दिया आम, राइट? एक आम का हमेशा इस चीज को ध्यान रखें बिजनेस में कि पर यूनिट कॉस्ट, आई थिंक सारे लोग यहाँ पे बिजनेस से एसोसिएटेड है, हमेशा पर यूनिट कॉस्ट जो होता है वो एक बहुत बड़ा मायने रखता है, या बहुत इंपॉर्टेंट रखता है कि आप डील से कितनी ज्यादा अटैच्ड होंगे, राइट? सो व्हेन आई वांट टू से दिस, इट इज वेरी इंपॉर्टेंट कि आपके अगर अगर आपका एक यूनिट, जैसे मेरा सर्टिफिकेशन कोर्स है, राइट? सो अगर मेरा सेल्स एग्जीक्यूटिव है, उसको कोई 1 लाख रुपए का झांसा देने की कोशिश करेगा सर्टिफिकेशन बिजनेस में, तो शायद नहीं दे पाएगा, क्योंकि मेरा सर्टिफिकेशन कॉस्ट इज 36,500 रुपीज, राइट? लेकिन जब वो बात करेगा 50 लाख रुपए की, तो शायद मेरा बंदा फंस जाएगा, राइट? सेम चीज हैपेंस, एक आम के एक पेटी या 1 किलो की दाम जो भी, मतलब 100 रुपए 200 रुपए चल रहा है, या अल्फांसो लेने जाए तो आप 600-700 रुपए डजन या कुछ चल रहा है, राइट? जब आप इस तरह के आदमी से 10,000 की बात करते हो, तो उसके लिए 12 या 15 आम की पेटियां हैं, राइट? सो उसके लिए वो ट्रैप में फंसना बहुत आसान है। एंड ट्रस्ट मी, ये लोग ऐसे ही लोगों को ढूंढते हैं और मॉडल उसी तरह बनाते हैं, राइट? सो सबसे पहले हमें यही, जैसे आपने अभी थोड़ी देर पहले कहा था, कि हमें चेक करना है कि जो हमसे डील करने आ रहा है उसकी ऑथेंटिसिटी क्या है, कितने लोग उसको जानते हैं इस ग्रुप में, भले वो ग्रुप का हिस्सा है, लेकिन उस ग्रुप में कितने लोग जानते हैं, ग्रुप का एडमिनिस्ट्रेटर जानता है या नहीं, ग्रुप का एडमिनिस्ट्रेटर फैसिलिटेट कर सकता है या किसी तरह की फैसिलिटी प्रोवाइड कर सकता है इस तरह के ट्रांजैक्शन को होने के लिए, राइट? एक बार आपका नुकसान हो जाता है, देयर इज वेरी लिमिटेड दैट यू कैन एक्चुअली डू, ठीक है? मैं आपको बता देता हूँ, शायद आपको जान के ताज्जुब होगा, आपको पता है हर दिन पूरे विश्व में हर दिन साइबर क्राइम की वजह से कितना नुकसान होता है? हर दिन की बात कर रहा हूँ। एनी आइडिया? एनीवन? कुछ लाखों रुपए में होगा शायद, शायद ज्यादा से ज्यादा। सर, हर दिन साइबर क्राइम की वजह से पूरे विश्व को $16 बिलियन का लॉस होता है हर दिन। $16 बिलियन एवरी डे, ओके? 2021 में, ये 2020 का फिगर बता रहा हूं मैं, 2021 के अंत तक ये अमाउंट $21 बिलियन हो जाएगी। मतलब $1,19,000 पर सेकेंड, एक सेकेंड में $1,19,000 का लॉस होता है पूरे विश्व को साइबर क्राइम की वजह से, इस तरह के फ्रॉड्स की वजह से, ओके? और हमारी भाषा में या साइबर सिक्योरिटी की भाषा में इसको कहते हैं सोशल इंजीनियरिंग अटैक। एंड हैकिंग अटैक एक तरह का साइबर अटैक जो सोसाइटी में या अपनी सोशल स्किल्स को यूज करके किया जाता है। अब इस चीज में जिसने भी किया वो 10,000 रुपए का फ्रॉड या आम का फ्रॉड, उसने कोई टेक्नोलॉजी यूज की, ना उसने लैपटॉप इस्तेमाल किया, ना उसने किसी चीज को हैक किया, उसने जो सोशल तरीका है, जो व्हाट्सएप हो गया, राइट, या फोन कॉल्स हो गए, आदमी से बात किया, राइट? सो दिस व्हाट इज कॉल्ड एज सोशल स्किल्स, ओके? और इस तरह के अटैक को कहते हैं सोशल इंजीनियरिंग अटैक्स, ओके? सो social engineering attacks are one of the most sophisticated attacks to prevent against, because सबसे पहली चीज है कि आदमी जो आपसे बात कर रहा है, जो आपको हैक करने आया है,
he will not use any technology, rather they will use social skills. वो आपके पास बात करेंगे, आपसे बहुत ज्यादा फेमिलियर हो जाएंगे, गेट टुगेदर करेंगे। हो सकता है बहुत सारे केसेस में जब ये फ्रॉड मल्टी मिलियन डॉलर्स का हो जाता है, उस केस में मीटिंग्स होती हैं, ओके, और 5 स्टार में मीटिंग होगी, आपको आपके ऊपर बाकायदा 3 से 5 लाख रुपए खर्च किए जाएंगे। वो पैसे खर्च होने के बाद फिर आपको 50 लाख 1 करोड़ का फ्रॉड होगा, पता चलेगा। तो इंपॉर्टेंट क्या है इसमें, किस तरह से हम इससे बच सकते हैं? बहुत बहुत ही बेसिक स्टेप्स हैं। नंबर 1, हमेशा सोर्स को वैलिडेट करिए, ओके। जब भी आप किसी भी तरह का फाइनेंशियल ट्रांजैक्शन कर रहे हैं, आप जिसके द्वारा कर रहे हैं, जिसके पास कर रहे हैं, वो सोर्स और डेस्टिनेशन वैलिडेट होना चाहिए, नंबर 1। नंबर 2 इज, आप जब भी ट्रांजैक्शन करें, इंश्योर करें कि ये ट्रांजैक्शन किसी व्यक्तिगत नाम पे ना हो, ओके, क्योंकि कंपनी कभी भी मोस्टली फ्रॉड में इन्वॉल्व नहीं होती, ओके। मोस्ट ऑफ द प्रोपराइटरशिप कंपनीज और मे बी इंडिविजुअल्स, दे आर डूइंग इट। तो अगर आप किसी कंपनी से डील कर रहे हैं, then nothing like, obviously इस आम के एग्जांपल में you can't expect a company to deal with it, but then first point फिर भी validated है कि आपको कम से कम उसकी आइडेंटिटी को वेरीफाई कर लेना चाहिए, क्योंकि आप ग्रुप में जुड़े हुए थे, राइट। तीसरी चीज है, हमेशा ट्रस्ट वर्दी सोर्स से ही परचेज और बाइंग करें, वो भी ऐसा ट्रस्ट वर्दी सोर्स जिसकी ऑनलाइन प्रेजेंस ज्यादा हो, जबकि आप ऑनलाइन ट्रांजैक्शन कर रहे हैं। अगर आप OLX पे कर रहे हैं, मेक श्योर यू यूज OLX वॉलेट, ठीक है, क्योंकि कल को अगर कुछ फ्रॉड हुआ तो यू नीड समबडी हु कैन एक्चुअली मेक थिंग्स काउंटेबल, है ना। आपको क्या लगता है आज की डेट में पेमेंट गेटवे जो है, जब भी हम पेमेंट करते हैं किसी का ऑनलाइन, सो 3 to 5% हमें कमीशन देना पड़ता है पेमेंट के लिए। आप मुझे 100 रुपए ट्रांसफर करेंगे तो मुझसे वो 3 से 5 रुपए चार्ज करते हैं, राइट। वो क्यों? क्योंकि देयर इज अ बिट ऑफ सिक्योरिटी इन्वॉल्व, ओके, देयर इज अ इंश्योरेंस इन्वॉल्व। कल को अगर कंपनी के साथ कुछ फ्रॉड होता है, दीज कंपनीज विल प्रोवाइड मी इंश्योरेंस, राइट। सो बहुत सारे तरीके हैं जहां से आप बेसिक साइबर सिक्योरिटी हाइजीन को अपनी जिंदगी में अडॉप्ट करके बड़े से बड़े साइबर क्राइम को आप अवॉइड कर सकते हैं, ओके। सो जैसे आपने कहा था मुझे, मैंने उस चीज को एग्जांपल लेके बता दिया। नेक्स्ट थिंग कम्स इज बिजनेस, राइट। मोस्टली क्या होता है, किसी बिजनेस में हमें सपोर्ट, किसी भी मतलब हर एक बिजनेस में सपोर्ट की जरूरत पड़ती है। और जैसे हमने अभी ये जो ग्रुप बना रखा है, जहाँ पे हम हर हफ्ते आके अपने थॉट्स और अपनी मोटिवेशंस रखते हैं सामने, इट इज वेरी इंपॉर्टेंट, क्योंकि ये कोविड टाइम चल रहा है, यहाँ पे बहुत बड़े बड़े बिजनेसमैन को लॉस हुआ है, राइट। और जब लॉस मल्टीपल फोल्ड्स हो तो हमें मल्टीपल हाथ लगते हैं या साथ लगता है जो हमें रिकवर करा सके, राइट। जैसे इवेंट, होटल इंडस्ट्री है, इवेंट मैनेजमेंट इंडस्ट्रीज है, एविएशन इंडस्ट्री है, राइट। ये कुछ इंडस्ट्रियों में है जिन्होंने सबसे बड़ी मार झेली है कोविड में, क्योंकि इवेंट सारे बंद हैं। अब चाहे वो कॉर्पोरेट इवेंट रहा हो, चाहे वो शादी या मैरिजेस के फंक्शंस रहे हो, बहुत सारी चीजें पोस्टपोन हुई है। होटल बिजनेस या हॉस्पिटैलिटी बिजनेस, होटल्स मोस्टली सारे बंद रहे ड्यूरिंग लॉकडाउन, राइट, कोविड के टाइम पे। एविएशन फ्लाइट्स को तो बहुत नुकसान हुआ है। सो जब हम बात करते हैं म्यूचुअली ग्रुप, ऑब्वियसली वी कैन नॉट हेल्प इंडिगो, वी कैन नॉट हेल्प जेट एयरवेज जो बंद हो गई, या XYZ, बट व्हाट वी कैन डू इज वी कैन एटलीस्ट सपोर्ट पीपल who are actually coming from these industries and want much assistance in terms of bringing their work up, okay. For example, जैसे अभी सारी चीजें ऑनलाइन चल रही है, और हम भी जैसे ट्रेनिंग सर्टिफिकेशन कोर्सेज हमारे जो थे वो हम ऑफलाइन प्रोवाइड कर रहे थे, और कोविड आया तो अचानक सब कुछ बंद करना पड़ा, करेक्ट। हमारी एडवांटेज ये थे कि हम टेक्नोलॉजी बैकग्राउंड से है, तो हम ये कर पाए कि रातों रात हम अपने पूरे के पूरे कोर्सेज को कन्वर्ट कर सके ऑफलाइन से ऑनलाइन। ये सब नहीं कर पाते, किसी के पास रिसोर्स नहीं होते, किसी के पास कॉन्टैक्ट्स नहीं होता, किसी के पास आइडिया नहीं है कि किस तरह से ऑनलाइन इसको एक्सपैंड किया जाए, राइट। तो ये हमारी मोरल और म्यूचुअल रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि हम एक दूसरे को चीजों को की समझ देते हुए, एक दूसरे को चीजों का ज्ञान और नॉलेज इम्पार्ट करते हुए, साथ बटाते हुए सबको साथ में लेके ऊपर चले। और इसी मकसद से हमने जो प्लेटफॉर्म है, ये प्लेटफॉर्म
चाहे वो ग्रुप का हो, चाहे साइबर सिक्योरिटी नॉलेज का हो, हमने ये स्टार्ट किया है ताकि बिजनेस से लेके सिक्योरिटी तक हर तरह की हर इंफॉर्मेशन, हर तरह का हर साथ हम आपको प्रोवाइड कर सकें। सो थैंक यू सो मच फॉर लिसनिंग पेशेंटली। आई होप आई हैव एडेड सम वैल्यू टू यू। थैंक यू। ग्रेट ग्रेट, बहुत बहुत बढ़िया आपने बोला हुआ है। और इट इज बहुत इम्पोर्टेंट है आज के जमाने में हम लोग। और आपने जो जो एग्जांपल्स दिए वो भी हमने कई कई बार देखे, और कई नया नॉलेज भी आपने दिया हुआ है। जैसे कि $16 बिलियन ऑल ओवर वर्ल्ड क्राइम होता है, साइबर क्राइम होता है, बराबर है। और ये दिन ब दिन बढ़ते जा रहा है। सोशल इंजीनियरिंग, हैकिंग, ये सब बहुत सारे जो वर्ड्स है। और इट इज वेरी वेरी इम्पोर्टेंट जो आपने आज बात की है। तो मैं तो ये सभी से गुजारिश करता हूँ कि आप उसको फिर से रिवाइंड करके देखो, उसको समझो, क्योंकि आज न कल कुछ न कुछ आपके साथ दिक्कतें होने वाली है। जैसे कि आपने बोला कि लोगों को कंपनी देखनी चाहिए, इंडिविजुअल नहीं देखना चाहिए। इंडिविजुअल अगर होता है तो उसकी जान पहचान बराबर होनी चाहिए, ठीक है, और या फिर कंपनी होना चाहिए। तो कहीं कहीं तो हम लोग उसको ये करेंगे, कंप्लेंट कर सकते हैं, कुछ तो ये हो सकता है, ठीक है। लेकिन अगर हम गलती करते तो कहाँ कंप्लेंट करें? और कंप्लेंट करेंगे तो भी आपको, समझो पुलिस स्टेशन करेंगे तो पुलिस स्टेशन वाले भी आपको ही बोलेंगे कि आपने ऐसा क्यों किया, बिकॉज यू आर रॉन्ग ना। आप कहीं पर भी कुछ भी ट्रांजैक्शन करते हो, सो यू आर रॉन्ग। आपको प्रॉपर वो कंपनी देखनी चाहिए। अगर कंपनी है तो कंपनी रजिस्ट्रेशन देखो, बहुत सारी चीजें देख सकते हैं और आप कर सकते हैं। तो और ये बहुत सारे अलग अलग पॉइंट्स, इवन आई विल रिवाइंड इट एंड ऑल्सो लिसन कि आपने क्या क्या बोला हुआ है। इट इज वेरी नाइस। और हर बार आलोक जी आप सही में, मैं दिल से बोल रहा हूँ कि इतना इतना गहरा नॉलेज, इट इज वेरी इम्पॉसिबल। इवन इवन हम लोग पेड़ भी रखेंगे ना, तो लोगों यानी जिसको मालूम है ना, वो एक सेशन के लिए मेरे ख्याल से बहुत सारा पैसा देगा, इवन बहुत सारा डॉलर देगा। इतना बहुत अच्छा नॉलेज मिलता है। और इसलिए इट इज वेरी नाइस, बहुत बढ़िया। और हम लोग आगे बढ़ते जाएंगे और लोगों को अच्छा ज्ञान भी देंगे। और आई विल ज्वाइन दिस। मैं तो खुद बोलता हूँ कि सिक्योरिटी का जो है ना, मैं और मेरा एक कोई ये होगा, या फिर दोनों में से एक जन। तो हम लोग पहला, हम लोग आपका ये रजिस्ट्रेशन आपकी वेबसाइट में जाके, सिक्योरिटी के वेबसाइट में जाके उसको ये करेंगे, हम लोग रजिस्टर करेंगे। इवन सागर जी भी है, और कई कई लोग जो सुन रहे हो ज्वाइन करेंगे। और चक्रदेव जी भी है, उनसे भी गुजारिश करूंगा। वो तो खुद ही बोल रहे हैं, तो इन लोग हम लोग करेंगे। तो हालांकि हम लोग को रोज भी थोड़ा सा कभी न कभी आप जब भी देंगे तभी वो इनपुट्स मिलेगा। और संडे का तो हम लोग ने ये रखा ही हुआ है। गए लॉकडाउन से ये सब चालू है। और ये लॉकडाउन में भी कई कई लोग बोलते हैं ना, ये सब सुन के हमारा लॉकडाउन अच्छा गया। इट इज वेरी नाइस थिंग। चलो, आज सागर जी आए हुए हैं, तो सागर जी से हम लोग थोड़ा सा जानकारी लेते। वो इज नाइस पर्सन। एक उनको भी 2-4 मिनट दे देते और सुनते हैं कि वो क्या करते हैं और कैसे लोगों को फायदा होगा। सागर जी, आपका आवाज अनम्यूट कीजिए। और हाँ, मराठीमध्ये बोललं तरी चालेल किंवा हिंदीमध्ये. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. सरांनी जी आता माहिती दिली का फारच सुंदर आहे. कारण माझी इव्हेंटचं काम आहे आणि आमचं मोस्ट ऑफ द आमची ट्रान्झॅक्शन ही ऑनलाईनच होते. आणि हे प्रॉब्लेम आम्हाला पण खूप म्हणजे भीतीच असते. प्रत्येक वेळेला ट्रान्झॅक्शन करायची, गुगल पे, फोन पे आणि बऱ्याच वेळा पैसे अडकतात सुद्धा. म्हणजे समोरची पार्टी म्हणते मी केलेले आहेत, ते आम्हाला मेसेज पण पाठवते, पण आमच्यापर्यंत कधी कधी पोहोचतच नाही. आणि त्यांची काहीतरी सेटलमेंट वगैरे सिस्टम असते, त्याच्यामध्ये पण पैसे डिले होतात. तर ह्याचं नॉलेज आपल्याला पण पूर्णपणे नसतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम इतके होतात ना, की कसं करायचं आणि भीती असते एक मनामध्ये, की काय करायला पाहिजे. तर मी तुमचे 1-2 सेशन, 3 सेशन मी पण अटेंड केले होते. तेव्हा मला थोडी आयडिया आली, की ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं नॉलेज इकडे मिळतं. म्हणून आज तुम्ही जशी लिंक पाठवली, मी तशी लगेच एंटर केलं, की बघू आज काय वेगळं मिळतंय का? कारण माझं इव्हेंटचं काम आहे आणि मी ऍक्च्युली मल्टिपल कामामध्ये थोडंसं हे करतो. कारण आता एक काम करून तर काय होत नाही आपलं. एका कामावर आपण पूर्ण राहू शकत नाही. मी इव्हेंटचं माझं बेसिकली जो माझं काम आहे ते इव्हेंटचं आहे. प्लस गणपतीचं डेकोरेशन वगैरे मी बनवतो. पण लास्ट 4 वर्षापासून थर्माकोल बॅन झाल्यामुळे आमचा बिझनेस टोटली ठप झाला होता. म्हणजे आम्ही लॉसमध्येच चाललो आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष हे लॉकडाऊन, म्हणजे कुठे सेट व्हायला आलं तेव्हा लॉकडाऊननी वाट लावलेली आहे. तर आज 3-4 वर्ष झाले आमचं थोडं कॉन्सेप्ट सगळे बंदच आहेत.
तर आम्ही पण नवीन नवीन काहीतरी शोधत आहे आणि काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हा बिझनेस ग्रुप पण मी जॉईन केला. माझं एक अजून एक काम आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये पण मी थोडंसं करतो. तर सर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की याबद्दल पण जर तुम्ही काही पुढे माहिती सांगू शकाल नेटवर्क मार्केटिंग बद्दल, तर प्लीज जरा याच्यासाठी पण काहीतरी अरेंज करा. तर थोडंसं नॉलेज लोकांना पण मिळेल, कारण नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री पण खूप चांगली आहे आणि विदाउट इन्व्हेस्टमेंट बरी आहे. पण त्याच्यामध्ये पण सावधानी खूप ठेवायला लागते. कारण फ्रॉड कंपन्या खूप आहेत त्याच्यामध्येही. अनेक तर ते कंपन्या आपण आहेत. नेटवर्क मार्केटिंग ते अनेक कंपन्या आहेत आणि नेटवर्क मार्केटिंग बोलल्यावर नंतर लगेच लोक पोळलेले आहेत, बरेचसे लोक पोळलेले आहेत नेटवर्क मार्केटिंग मध्ये. ओके, परंतु परंतु आपण नेटवर्क मार्केटिंग खराब असं म्हणू शकत नाही. परंतु काही जण असे आहेत, आदर्श आहेत. आता मी पण बघितलं, पण नेटवर्क मार्केटिंग काही लोक असे आहेत ना की ते खरंच व्यवसाय करतात, परंतु ते इतरांना त्रास देत नाहीत. आणि ज्यांना जॉईंट व्हायचं ते जॉईंट होतात, नाही व्हायचं ते होत नाहीत. आणि त्यांचा उद्देश चांगला असतो. पण माझा उद्देश, आपला उद्देश असा आहे की जर काही करायचं ते तुम्हाला स्वतःला एक बिझनेस तुम्ही मॉडेल तयार करा आणि स्वतः तो रन करा. कुठलं तरी कोणीतरी बिझनेस मॉडेल रन करतोय आणि त्याच्या तिकडे तुम्ही ऍज अ वर्कर म्हणून काम करताय किंवा ऍज अ काही ना काही ते नावं वेगवेगळी देतात तसं काम करतात, त्याच्याही पेक्षा ते पण ठीक आहे, परंतु ते पण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याच्याबद्दल पण आपण बोलतोच जनरली आणि अजून बोलू. पण जे काही कराल ते शांतपणे करा, इतरांना कळत नकळत पण त्रास होता कामा नये. नेटवर्क मार्केटिंगसाठी माझं एक खास म्हणणं आहे की इतरांना तुम्ही कळत नकळत तुम्ही, कारण तुम्ही हिप्नोटाईज झालेले असतात. ओके, नेटवर्क मार्केटिंग मध्ये अनेक लोक स्वतः हिप्नोटाईज झालेले असतात, त्याच्यामुळे ते बोलत असतात, ते प्रामाणिक पण असतात, बरोबर. परंतु दुसऱ्या माणसाला मग तो इरिटेटिंग होतं, तसं होता कामा नये. आणि मी असे अनेक लोक बोलले, आपण विल टॉक पॉझिटिव्ह अबाउट नेटवर्क मार्केटिंग ऑल्सो. कारण नेटवर्क मार्केटिंग मधून बरेच लोक शिकून त्यांनी स्वतःच्या कंपन्या निर्माण केलेल्या आहेत. अशी उदाहरणं आहेत, हरकत नाही. त्याचे प्लस पॉइंट्स आहेत, मायनस पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये फ्रॉड्स पण अनेक झालेले आहेत, जसं आता सरांनी सांगितलं आपल्याला की कितीतरी करोड. तर जनरली नेटवर्क मार्केटिंग मध्ये बरंचसं फ्रॉड झालेलं आहे. मोठमोठ्या जायंट्स कंपन्या समाप्त झालेल्या आहेत. ओके, तर त्याच्यामुळे अतिशय सावध राहणं. आणि याच्याच करता आपण सिक्युरिटी हा विषय आपण ठेवतो, आपण फिटनेस विषय आहे, सिक्युरिटी फिटनेस हे आपण मुद्दाम विषय ठेवलेला आहे. तर वी शुड व्हेरी अलर्ट. तुम्हाला काय बघितलं पाहिजे, तुम्ही कुठेही कुठल्याही कंपनीशी डीलिंग करताना तुम्हाला काय पाहिलं पाहिजे. ओके, त्याच्याच बरोबर तुमचं सिक्युरिटी नॉलेज घेतलं पाहिजे. आता जसं मी म्हणालो ना, सिक्युरिटी 365 रुपीज मध्ये ते दर पूर्ण वर्षभर तुम्हाला सिक्युरिटीचं नॉलेज देणार आणि अपडेशन देणार. त्याच्यामुळे तुम्ही अतिशय सावध राहू शकता. पहिली गोष्ट म्हणजे आपले पैसे वाचणं पण आवश्यक आहे ना. पैसे कमवणं पण चांगली गोष्ट आहे, पण वाचणं पण आवश्यक आहे. तर नक्कीच आलोकजी स्वतः येतात आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे भरपूर वाचू शकतात. ते इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही एवढं मेहनतीचे पैसे आणि मग ते कोणतरी तुम्हाला फसवतं, तसं होता कामा नये. वेगवेगळे तुम्हाला सिक्युरिटीचे जे नॉर्म्स आहेत ते कळले पाहिजे. त्याच्यामुळेच आपण हा प्लॅटफॉर्म केलाय की इट शुड अबाउट युअर फिटनेस, अबाउट युअर सिक्युरिटी फिटनेस. आज आम्ही फिजिकल फिटनेस बद्दल पण बोलतो. आज मी जनरली तुम्हाला आणि एखादी ओळख पण, कोणतरी नवीन काहीतरी व्यवसाय करतोय, जसं आता सागरजी इव्हेंट्स करतात, बरोबर, विरारला राहतात आणि वेगवेगळे इव्हेंट्स करतात, गणपतीचं डेकोरेशन करतात, म्हणजे स्पिरिच्युअल ऑल्सो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रमच त्याच्यासाठी ठेवलाय की लोकांना अधिकाधिक फायदा व्हायला पाहिजे. आता फिटनेसच्या टिप्स म्हणजे जास्त मी बोलत नाही, कारण आपल्याला वेळेचं हे आहे. परंतु आपण एक वॉटर थेरपी जी आहे, वॉटर थेरपी, बरेच लोक पाणी पित नाही. ओके, आणि त्याच्याकरता मी प्रत्येक वेळ असं म्हणेन की तुम्हाला पाणी साधारण 3-3.5 लिटर प्यायला पाहिजे नॉर्मल माणसाला, परंतु ते होत नाही. ओके, कामाच्या व्यापामध्ये वगैरे वगैरे. तर आपण असं एक ग्लास घ्यायचा, आपण एक ग्लास ठेवायचा. ठीक आहे, आपण बॉटल तर ठेवतोच, पण बॉटल बरोबर असं एक ग्लास ठेवा, त्याला ते झाकून ठेवा. आणि दरवेळेला तुम्हाला 1 ग्लास ऑफ वॉटर आफ्टर एव्हरी मील, प्रत्येक मील, आपण जेवणाला मील म्हणतो जनरली, तर प्रत्येक जेवणानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं तुम्ही, आणि 2 जेवणाच्या मध्ये एखाद ग्लास पाणी प्यायचं. आपण काय करतो की आजकाल ते सवय झालेली आहे बॉटल्स मध्ये पाणी प्यायचं. तर बॉटल्स मध्ये आपण 1-2 सिप पितो आणि परत ठेवून देतो, म्हणजे आपण प्रॉपर पाणी पितच नाही. ओके, तर त्याच्यामुळे पाण्याच्या अभावामुळे अनेक अनेक आजार होतात. खोकला, सर्दी, भरपूर आजार होतात, आणि आता तर भरपूर त्याचं आवश्यकता आहे. ओके, वी शुड बी व्हेरी अलर्ट. इट इज नॉट अ व्हेरी स्मॉल टिप्स, इट इज व्हेरी बिग टिप.
तुम्हाला सांगतो की वॉटर थेरपीने तुमचे बरेच फायदे होतात. तुमचं माइंड चांगलं होतं, तुमचं त्वचा चांगली होते, तुमचे अनेक आजार आहेत छोटे मोठे ते पण नष्ट होतात. वॉटर थेरपी तुम्ही करून बघा. महिन्याभरामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला 1 ग्लास पाणी पियायचं. असं तुम्ही जर प्रत्येक मील मध्ये 5-6 मील जर झाले त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचं 3 ते 3.5 लिटर पाणी होईल. ओके, तर वी शुड ऑलवेज टेक अ ग्लास ऑफ वॉटर. म्हणतात ना, हॅव अ ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या. आणि आपण तसंच आपल्या पूर्वीची पद्धत पण होती. आपण कुठे जरी गेल्यानंतर ते लोक तांब्या आणून ठेवायचे आणि ते तांब्यावर पाणी पित होतो आपण. पण आता आपण ते थोडं थोडं पाणी पितो आणि मग अनेक छोटे मोठे आजार होतात. तर ही एक गोष्ट आहे. तर ते तुम्ही काळजी घ्या आणि ऑलवेज बी फिट. तुम्ही सातत्याने एक्सरसाइज करा, तुम्ही मुवमेंट करत राहा, चांगल्या पद्धतीची मुवमेंट करा, चांगल्या पद्धतीने शिका तुम्ही कुठेतरी. आणि शिका, कसं शिका त्याचं तुम्ही आता आलोकजींनी सांगितलंच की तुम्हाला काय पाहिलं पाहिजे. एखाद्या कंपनी बरोबर तुम्हाला जॉईन व्हायचं, ती कंपनी आहे का कमीत कमी, किंवा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही सातत्याने ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही एखादं फिटनेस एक्सरसाइज करायचं, कंपनी बघायचं. तर त्याचं जसं आपण सर्टिफिकेट्स मी माझ्या फेसबुकमध्ये टाकलेले आहेत किंवा कोण मागितलं तर मी त्यांना देतो. ओके, तर ते बघा, कंपनी बघा, म्हणजे तुम्हाला कुठेतरी त्याचं तुम्हाला रिप्लाय मिळू शकतं ना असं. तर अतिशय छान पद्धतीने हा जे आताचं सेशन झालेलं आहे मला असं वाटतं. आणि जास्त मला कम्युनिकेट करता आलं नाही या आठवड्यात, तरी पण अतिशय छान पद्धतीने हे सेशन झालेलं आहे आणि याचा सगळ्यांनी फायदा घ्या असं माझं एक खास विनंती आहे.